मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ LPG गॅसचा टँकर उलटलाय। या टँकरचा अपघात झाल्यामुळे परिसरातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आणि या टँकरमधला गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर केला जातोय। मात्र यामुळे हातखंबा गावाजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। गेल्या 9 ते 10 तासांपासून वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या आहेत। गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात येतोय। हातखंबा गावातल्या वाणीपेठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले। गेल्या 9 ते 10 तासांपासून महामार्गावरची वाहतूक मात्र या टँकरमुळे ठप्प झालेली आहे। दुचाकी वाहनांसाठी पर्यायी मार्ग देण्यात आलाय। मात्र महामार्गावरची वाहतूक सुरू होण्यासाठी आणखी 3 ते 4 तास लागण्याची शक्यता आहे। साम टीव्हीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। मुंबई गोवा महामार्गावरील हातकंबा येथे गॅस टँकर पलटी झाल्याने मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। आपण सध्या उभे आहोत रत्नागिरीतल्या मुंबई गोवा महामार्गावरच्या हातकंबा तिठा येथे। या ठिकाणी पाहताय तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते। गेल्या 10 तासापासून मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे आणि या मार्गावरची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। मात्र या मार्गावरून प्रवास करताना पर्यायी मार्ग जो आहे तो लहान वाहनांना बाव नदी ते पाली असा देण्यात आलेला आहे। तर कोल्हापूरकडे जाणारी जी वाहतूक आहे ती साखरपा या मार्गे देवरुख साखरपा मार्गे जी आहे ती वळवण्यात आलेली आहे। आपण सध्या या हातकंबा तिठा या ठिकाणी आहोत। आपण ट्रॅफिक पोलीस असतील या ठिकाणी कुठच्याही वाहनांना पुढे जाऊ देत नाही। या ठिकाणी सर्व वाहने जी आहेत ती या ठिकाणी अडवली जात आहेत आणि अवजड वाहनं या मार्गावरून पुढे जाऊ देता येत नाही। पर्यायी व्यवस्था जी आहे ती वाहनांची करण्यात आलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर गेल्या 10 तासापासून मुंबई गोवा महामार्ग हा पूर्णपणे ठप्प झालेला आहे। लांबच लांब ज्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। सध्या मुंबई गोवा जो गॅस टँकर पलटी झालेला आहे त्याचं गॅस शिफ्टिंगचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। अजून 4 ते 5 तास अजून मुंबई गोवा महामार्ग सुरू होण्यासाठी वेळ लागणार आहे। एकंदरीत पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गावरच्या वाहतुकीवर या गॅस टँकर पलटी झाल्यामुळे परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळते। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।